नेहमी लक्षात ठेवा हे 30 घरगुती उपाय. नंबर 1, जर तुम्हाला श्वास घेण्यात किंवा ॲलर्जी असेल तर आल्याचा चहा त्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करतो. नंबर 2, जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, कारण ज्याला राग येतो त्याला म्हातारपण लवकर येते. नंबर 3, रात्री झोपण्यापूर्वी डोळे थंड पाण्याने धुवा मग झोपा. असे केल्याने तुमचे डोळे कमजोर होणार नाहीत. नंबर 4, मुठभर पुदिन्याची पाने 1 लिटर पाण्यात उकळून दिवसातून 3 वेळा प्या. पोटातील जळजळ शांत राहते. नंबर 5, रोज भाजलेले हरभरे खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. नंबर 6, जर तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर ठेवायचा असेल तर दररोज मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्या आणि काही वेळ फिरा. नंबर 7, कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी केळी खूप फायदेशीर आहे. नंबर 8, थंड रोटी खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 9, कच्च्या डाळिंबाचे पाणी केसांना लावल्याने केस वाढू लागतात. नंबर 10, कच्च्या भाज्या खाल्ल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. नंबर 11, जर तुमचे हात जळले असतील तर ताबडतोब त्या भागावर मोहरीचे तेल लावा किंवा खोबरेल तेल देखील लावू शकता. तुम्हाला फोड येणार नाहीत. नंबर 12, आंघोळीपूर्वी केसांना तेलाने मसाज करा. केसाची मुळे मजबूत होतील. नंबर 13, सातू आणि बेसन एकत्र खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते. नंबर 14, रोज खजूर खाल्ल्याने शरीर मजबूत राहते आणि थकवा येत नाही. नंबर 15, ज्या महिला बसून झाडू करतात त्यांना पाठदुखीचा त्रास होत नाही. नंबर 16, दुधात बदाम, मनुका आणि केळी मिसळून खाल्ल्याने शक्ती मिळेल आणि कमजोरी दूर होईल. नंबर 17, पिठात लिंबू टाकल्याने पीठ खराब होणार नाही. नंबर 18, कोमट कडुलिंबाचे पाणी प्यायल्याने हृदयाचे वाल कधीच बंद होत नाहीत. नंबर 19, छोटी वेलची खाणाऱ्या व्यक्तीचा मणका कधीच कमजोर होत नाही. नंबर 20, पेरू नेहमी कच्चा खा, तुम्हाला अधिक फायदे होतील. नंबर 21, अक्रोड खाल्ल्याने रंग गोरा होतो. नंबर 22, अंजीर खाल्ल्याने मेंदूची कमजोरी दूर होते. नंबर 23, केळीची साले चेहऱ्यावर मॅश करा, क्रीम लावण्याची गरज भासणार नाही. नंबर 24, नाकात मोहरीचे तेल टाकून झोपल्याने कधीच पोट खराब होत नाही. नंबर 25, मेंदूच्या कमजोरीसाठी तुती फायदेशीर आहे. नंबर 26, दातामध्ये किडा किंवा दुखत असल्यास केळीचा 2 इंच तुकडा घेऊन त्याची पेस्ट बनवून ब्रशवर लावा. सकाळ संध्याकाळ पेस्ट करा, दात चमकतील. नंबर 27, मोहरीचे तेल आणि हळद मिक्स करून त्यात थोडे मीठ टाका आणि या 3 गोष्टी मिसळून दात स्वच्छ करा, त्यामुळे तुमचे दात स्वच्छ होतील. नंबर 28, दातामध्ये किडा असेल किंवा दुखत असेल किंवा छिद्र असेल किंवा रक्तस्राव होत असेल तर तुरटी घेऊन पाण्यात टाकून चांगले मिसळून दाताच्या मुळावर लावा, दातदुखी दूर होईल. नंबर 29, दात पिवळे असल्यास किंवा दातदुखी असल्यास अंगाराच्या राखेत थोडे मीठ मिसळून दातावर लावा, दात चमकतील. नंबर 30, रिकाम्या पोटी बटाटे खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.